महाशिवरात्रीनिमित्त आस्था रोटी बँकेच्या वतीनं 1000 रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फराळ वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला। सोलापुरातील विविध झोपडपट्ट्या तसंच कुष्ठरोग वसाहत, बेघर निवारा आणि अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या 1000 रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना महाशिवरात्रीनिमित्त आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे फराळ वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी NTPCचे अधिकारी मनीष शर्मा, उद्योजक राहुल चंडक, समाजसेवक गुरुनाथ निंबाळे, राजाभाऊ हौशेट्टी, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शंभू भोलेनाथाचं पूजन करण्यात आलं। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आलं। या प्रसंगी NTPCचे मनीष शर्मा, उद्योजक राहुल चंडक यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। महाशिवरात्रि के पर्व पे आस्था रोटी बैंक की तरफ से सभी सज्जनों का तहे दिल से धन्यवाद, जिन्होंने इन लोगों को जो कि बहुत गरीब हैं और सिविल हॉस्पिटल जैसे एक क्षेत्र में आके उन लोगों को इन्होंने जो है एक अपना जो है भगवान के तरफ से उनको आज का भोजन प्रदान किया। ये एक ऐसी सेवा है जो सभी पशु पक्षियों जीवों में विद्यमान है, जिसका नाम है प्रेम। शिवजी की जयंती पे उनके जो है मैरिज एनिवर्सरी पे आप सभी का योगदान के लिए धन्यवाद और हम सबको बुलाने के लिए आपका तहे दिल से आभार और शुक्रिया। फराळ वाटपात शाबू खिचडी, वेफर्स, शाबू चिवडा, केळी, खजूर, राजगीर लाडू, ताक आदी पदार्थांचा समावेश होता। कार्यक्रमाचं आयोजन आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे, पुष्कर पुकाळे, अविनाश माचरला, कांचन हिरेमठ, नीलिमा हिरेमठ, छाया गंगणे, संगीता छंचुरे, विद्या माने, अनिता तालिकोटी, संपदा जोशी, नीता अकुर्डे, सुवर्णा पाटील, राजू नडगिरी, पप्पू धुडराव आदींनी परिश्रम घेतले।